नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीकेचे 30 प्रश्न, जे की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते कनिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि शिपाई हमालसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी येतील हे प्रश्न। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पुढील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण? ए. महादेव रानडे, बी. लोकमान्य टिळक, सी. गोपाळकृष्ण गोखले, डी. महात्मा फुले। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या मंडळी। तुमचे योग्य उत्तर आहे डी. महात्मा फुले। पुढील प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? ए. 365 दिवस, बी. 180 दिवस, सी. 31 दिवस, डी. 24 तास। तुमचे योग्य उत्तर आहे ए. 365 दिवस। पुढील प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? ए. सरन्यायाधीश, बी. महान्यायवादी, सी. उपराष्ट्रपती, डी. पंतप्रधान। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे सी. उपराष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? ए. हरिद्वार, बी. पंढरपूर, सी. नाशिक, डी. घृष्णेश्वर। तुमचे योग्य उत्तर आहे सी. नाशिक। पुढील प्रश्न आहे, तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? ए. निकोलस, बी. निकोटीन, सी. फॉस्फेट, डी. कार्बोनेट। उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। योग्य उत्तर आहे बी. निकोटीन। पुढील प्रश्न आहे, सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? ए. हैदराबाद, बी. बंगलोर, सी. श्रीहरिकोटा, डी. कोची। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे सी. श्रीहरिकोटा। पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? ए. उपराष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. सरन्यायाधीश, डी. महान्यायवादी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। योग्य उत्तर आहे सी. सरन्यायाधीश। पुढील प्रश्न आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? ए. नाबार्ड, बी. SBI, सी. RBI, डी. ICICI। योग्य उत्तर आहे सी. RBI। पुढील प्रश्न आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ए. प्रथिने, बी. पिष्टमय पदार्थ, सी. मेद, डी. संप्रेरक। योग्य उत्तर आहे सी. मेद। पुढील प्रश्न आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए. प्रकाश आमटे, बी. पु. ल. देशपांडे, सी. आनंद यादव, डी. लक्ष्मण माने। तुमचे योग्य उत्तर आहे सी. आनंद यादव। पुढील प्रश्न, मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. बॅडमिंटन, बी. कुस्ती, सी. बॉक्सिंग, डी. वेटलिफ्टिंग। तुमचे योग्य उत्तर आहे सी. बॉक्सिंग। पुढील प्रश्न आहे, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? ए. मेघा पाटकर, बी. विलासराव साळुंखे, सी. राजेंद्र शेंडे, डी. सुंदरलाल बहुगुणा। तर तुमचे योग्य उत्तर आहे बी. विलासराव साळुंखे। पुढील प्रश्न आहे, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? ए. Ge, बी. Au, सी. Mg, डी. Hq। योग्य उत्तर आहे बी. Au। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते? ए. कारवार किनारा, बी. मलबार किनारा, सी. कोकण किनारा, डी. अकल किनारा। तुमचे योग्य उत्तर आहे सी. कोकण किनारा। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? ए. औरंगाबाद, बी. नागपूर, सी. पणजी, डी. नवी मुंबई। योग्य उत्तर आहे डी. नवी मुंबई। पुढील प्रश्न आहे, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ए. साप, बी. कासव, सी. डॉल्फिन, डी. खेकडा। संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, उत्तर देत चला। योग्य उत्तर आहे बी. कासव। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। पुढला प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? ए. पंतप्रधान, बी. राज्यपाल, सी. राष्ट्रपती, डी. मुख्य न्यायाधीश।
योग्य उत्तर आहे सी राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? ए मराठी, बी हिंदी, सी देवनागरी, डी ब्राह्मी. आणि व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगा तुमचा स्कोर किती आला मंडळी. योग्य उत्तर आहे सी देवनागरी. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? ए कार्बन डायऑक्साइड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन, सी हायड्रोजन, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे सी हायड्रोजन. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? ए ऋग्वेद, बी आरण्यके, सी त्रिपिटक, डी एने अकबरी. योग्य उत्तर आहे सी त्रिपिटक. पुढील प्रश्न आहे भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? ए BSF, बी CRPF, सी CISF, डी RPF. योग्य उत्तर आहे ए BSF. पुढील प्रश्न आहे नाबार्ड प्रत्यक्षपणे रिकामी जागाला पतपुरवठा करते? ए राज्य सहकारी बँक, बी व्यापारी बँक, सी कृषी बँक, डी प्राथमिक पतपुरवठा संस्था. योग्य उत्तर आहे ए राज्य सहकारी बँक. पुढील प्रश्न आहे पुढील पैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही? ए चित्र, बी यारी, सी वेर, डी रानगंगा. तुमचे योग्य उत्तर आहे बी यारी. पुढील प्रश्न आहे आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ए कामसू, बी उत्साह, सी कष्टाळू, डी कांक्षा. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. योग्य उत्तर आहे बी उत्साह. पुढील प्रश्न आहे क्योटो करार हा रिकामी जागाशी संबंधित आहे? ए लोकसंख्या, बी साधन संपत्ती, सी पर्यावरण, डी बालके. तुमचे योग्य उत्तर आहे सी पर्यावरण. पुढील प्रश्न आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? ए औरंगाबाद, बी गडचिरोली, सी चंद्रपूर, डी नंदुरबार. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. उत्तर आहे बी गडचिरोली. पुढील प्रश्न आहे जागतिक चिमणी दिवस कोणता? ए 21 मार्च, बी 20 मार्च, सी 3 मार्च, डी 1 मार्च. तुमचे योग्य उत्तर आहे बी 20 मार्च. पुढील प्रश्न आहे NIB नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे? ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी दिल्ली. योग्य उत्तर आहे ए पुणे. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? ए मूलभूत कर्तव्य, बी मूलभूत हक्क, सी मार्गदर्शक तत्वे, डी आर्थिक अधिकार. तुमचे योग्य उत्तर आहे ए मूलभूत कर्तव्य. पुढील प्रश्न आहे देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे रिकामी जागा होय? ए राज्य विधिमंडळ, बी कार्यकारी मंडळ, सी संसद, डी न्यायमंडळ. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा. योग्य उत्तर आहे सी संसद. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेतलेले आहे 30 प्रश्न. तर तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगा कमेंट करून. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.